नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही आहे। गिरीश महाजन यांनाच नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजप नेतृत्व ठाम आहे। पालकमंत्री पदासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा करणार असल्याचंही कळतं। नाशिकच्या पालकमंत्रीपदी पुन्हा गिरीश महाजनांची वर्णी लागणार, सूत्रांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही। पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजन यांच्यामध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। महाजनांनाच नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजप नेतृत्व ठाम असल्याची माहिती। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा करणार। नाशिक महापालिकेकडे भाजपचं विशेष लक्ष, महाजनांकडे पालिकेची विशेष जबाबदारी। गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अनुभव, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची देखील गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी। माहितीमधल्या पालकमंत्री पदाच्या वादावरून राऊतांचा सरकारवर निशाणा। आर्थिक व्यवहारांसाठी पालकमंत्री पदावरून राज्यामध्ये दंगल सुरू, संजय राऊतांचा आरोप। कुंभमेळ्याचं मोठं बजेट असल्यामुळेच नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असल्याचा राऊतांचा निशाणा। पालकमंत्री पदावर फडणवीस, शिंदे, अजित पवार एकत्र बसून निर्णय घेणार, शंभूराज देसाईंची माहिती। पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे, म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे। पालकमंत्री 2 जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये जो विषय समोर आलेला आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी, अजितदादा पवार साहेबांशी चर्चा करतील। हे तिघजण एकत्र बसतील आणि दोन्ही जिल्ह्यातला हा जो पालकमंत्री पदाचा विषय समोर आलेला आहे, फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरून आल्यावर यातनं चर्चेतनं, सामंजस्यातनं, खेळीमेळीतनं यातनं मार्ग निघेल। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला दिलेल्या स्थगितीवरून देखील राऊतांची फडणवीसांवर टीका। फडणवीसांकडून त्यांच्याच निर्णयाला स्थगिती, हतबल आणि लाचार मुख्यमंत्री हे दाखवून दिलं, संजय राऊतांचा निशाणा। पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे तुमचं घर नाही, सुप्रिया सुळेंची टीका। पालकमंत्री पदावरून वाद घालण्यापेक्षा लोकांचे प्रश्न गंभीरतेनं घ्या, सुप्रिया सुळेंचा खोचक सल्ला। मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली? मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिले। मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। तर कोण कुठला पालकमंत्री, कुठला डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे। लेट्स गेट सिरियस। मागे गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीने कुंभाचं काम केलं, योग्य पद्धतीने कुंभ हाताळला, 2026चा कुंभ समोर आहे। त्यामुळे आमचा मागणी होती एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना की कुंभ असल्यामुळं त्यांनी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं। आमची विनंती पुन्हा दोन्ही नेते ऐकतील आणि आग्रह सोडतील। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात? काय अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत। त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही, होतही नाही। जिल्ह्यातला लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं